नमस्कार, मी डॉक्टर अमित पारसनीस, मणिपाल हॉस्पिटल बाणेर पुणे इथे मी कॅन्सर सर्जरी विभागाचा प्रमुख म्हणून काम करतो. ब्रेस्ट कॅन्सर किंवा स्तनाचा कर्करोग याचे जे ऑपरेशन आहे त्याविषयी थोडंसं बोलूया. पूर्वीच्या काळी ब्रेस्ट पूर्णपणे काढून टाकणे किंवा मॅस्टेक्टमी हाच उपाय ब्रेस्ट कॅन्सरसाठी होता. पण आता नवीन नवीन तंत्रज्ञानामुळे प्रत्येक वेळेला ब्रेस्ट काढायची गरज पडते असं नाही. स्तनामधील जी गाठ आहे, कॅन्सरची गाठ आहे, तेवढी गाठ नीटपणे काढली आणि काखेमधील आवश्यक तेवढ्या गाठी काढल्या आणि त्याला रेडिएशनची जोड दिली तर ब्रेस्ट कॅन्सर काढण्याची ट्रीटमेंट जी आहे ती पूर्ण होते आणि ब्रेस्ट काढून टाकल्यावर जो इफेक्ट आपल्याला येतो तोच आपल्याला ब्रेस्ट वाचून मिळतो. ब्रेस्ट वाचवायचा फायदा असा की शरीराची बॉडी इमेज सेम राहते, तुमचं सोशल लाईफ अफेक्ट होत नाही आणि कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये कुठेही कमीपणा येत नाही. सो आता जर ब्रेस्ट कॅन्सर असेल तर ब्रेस्ट काढून टाकायला लागतेच असं नाही. शिवाय प्लास्टिक सर्जरीचे काही टेक्निक्समुळे ऑन्कोप्लास्टी नावाची सर्जरी आहे ज्याच्यामध्ये ब्रेस्टचं आकार, ब्रेस्टचा शेप, ब्रेस्टचा साईज हा जवळपास दुसऱ्या ब्रेस्ट इतकाच राहावा अशी काळजी घेतली जाते. त्यामुळे कॉस्मेसिसमध्ये अजूनच चांगली भर पडते. कधीतरी असं होतं की जर मल्टिपल ट्युमर्स असतील, म्हणजे एकापेक्षा जास्ती गाठी असतील किंवा पेशंटला रेडिओथेरपीची सोय नसेल किंवा पेशंटला मोटिवेशन नसेल की ब्रेस्ट वाचवावं, त्यावेळेला मॅस्टेक्टमी किंवा ब्रेस्ट काढून टाकणे हा पर्याय उपलब्ध असतो. अगदी इच्छा असेल तर त्याच वेळेला किंवा नंतर रिकन्स्ट्रक्शन पण करता येऊ शकतं. हे रिकन्स्ट्रक्शन शरीरामधल्याच इतर साईडच्या टिश्यूजमधून किंवा फ्लॅप्समधून केलं जातं किंवा कधीकधी इम्प्लांट पण वापरला जातो. अशा सर्जरीच्या विविध ऑप्शन्स, विविध पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत. असे विविध पर्याय वापरून ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट सेफ होते आणि ब्रेस्ट कॅन्सर परत यायचं प्रमाण कमी होतं. धन्यवाद.